या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत भैरवी सावलीला सांगत असते की आता यापुढे काही झालं तरी आपल्यातलं बोलणं त्या सारंगला कळता कामा नये हे लक्षात ठेव. आणि त्यावेळी सावली खाली मान घालूनच हो म्हणते. आणि मग त्यानंतर भैरवी तिला सांगते की उद्या फायनल राऊंड आहे, त्यामुळे तू व्यवस्थित तयारी करू नये. तुझा तो मानलेला बापसुद्धा त्या ठिकाणी असेल आणि तो काही ना काही गडबड करण्याचा प्रयत्न नक्की करणार. पण आपल्याला ताराला जिंकवायचं आहे. उद्याचा दिवस तारासाठी खूप महत्त्वाचा आहे हे लक्षात ठेव. आणि त्यावेळी सावली हो म्हणते. पण त्यांचं बोलणं सुरू असतानाच सोहम त्या ठिकाणी येतो आणि त्याला पाहून भैरवी घाबरते. तर सोहम तिला विचारत असतो की भैरवीजी, तुम्ही इथे काय करताय, प्लीज आतमध्ये चला. पण ती नाटक करत सांगते की नाही सोहम, मला दुसरीकडे सुद्धा जायचं आहे, पण उद्या स्पर्धा आहे ना, त्यामुळे सावलीला काही इन्स्ट्रक्शन्स द्यायच्या होत्या म्हणून मी इथे आले. आणि ते ऐकून सोहम म्हणतो की ठीक आहे. तर भैरवी त्याला विचारत असते की मला समजत नाही आहे, तू असा सुटापुटामध्ये नेमका चाललाय तरी कुठे. आणि त्यावर सोहम आनंदाने सांगतो की आता मी एक नवीन म्युझिक कंपनी लॉन्च करणार आहे ना, आणि त्याबद्दलच माझं एक प्रेझेंटेशन आहे म्हणून मी चाललो आहे. आणि हे ऐकून भैरवी खुश होत म्हणते की वा सोहम, म्हणजे आता मेहेंदळेंच्या घरात अजून एक उद्योगपती तयार होणार तर. आणि त्यावर तो लाजूनच हो म्हणतो आणि ताराकडे पाहू लागतो. तर सावली ही हसतच त्या दोघांकडे पाहत असते. तर भैरवी म्हणत असते की चला आता मी तिलोत्तमाला सांगेल की आता सोहमसाठी सुद्धा तू एक सुंदर मुलगी बघून ठेव, म्हणजे लवकरात लवकर त्याचं लग्न करता येईल. आणि ते ऐकून सोहम मुद्दाम म्हणतो पण त्यासाठी मुलीच्या आईने सुद्धा होकार द्यायला हवा ना. आणि हे ऐकून तारा गालातल्या गालात हसू लागते. तर भैरवी म्हणत असते की अरे मला सांग, तुझ्यासारख्या हँडसम मुलाला कोणती मुलगी आणि तिची आई नकार देईल. आणि मुळात कोणीही मेहेंदळांच्या स्थळाला नकार देणं शक्यच नाही आहे, त्यामुळे तू काळजी करू नको. आणि हे ऐकून सोहम खुश होतो आणि मग तो हसतच तेथून निघून जातो. त्यानंतर भैरवी आणि तारासुद्धा त्यांच्या घरी जाण्यासाठी निघतात. सावली मात्र तिथेच असते. आणि मग त्यानंतर ती अस्मी देखील त्या ठिकाणी येते. तिने सगळं बोलणं ऐकलेलं असतं पण तिला स्पष्टपणे काही ऐकू आलेलं नसतं. ती फक्त इतकंच म्हणत असते की मला कळत नाही आहे या भैरवीचं सावलीकडे एवढं काय काम असतं आणि या सगळ्यात त्या जगन्नाथचा काय संबंध आहे. यांच्या बोलण्यात त्याच्या नावाचा उल्लेख आला, नेमकं काय सुरू आहे हे शोधून काढायलाच हवं. दुसरीकडे सोहम घरातील सगळ्यांसमोर प्रेझेंटेशन देत असतो. सगळेजण उत्सुकतेने सोहम नेमकं काय सांगतोय हे ऐकत असतात. आणि मग त्यानंतर सोहम त्याच्या कंपनीचं नाव रिव्हील करतो. त्याने कंपनीचं नाव मेहेंदळे म्युझिक कंपनी असे ठेवलेलं असतं. त्यामुळे तिलोत्तमा खुश होते. आणि मग सोहम सांगू लागतो की आता आपल्याला या कंपनीसाठी एक चेहरा हवा आहे आणि तो चेहरा कसा शोधायचा याची सुद्धा माझ्याकडे एक कल्पना आहे. आणि मग त्यानंतर तो सगळ्यांना सांगतो की सध्या आपल्या देशातली जी सगळ्यात मोठी स्पर्धा सुरू आहे ना, स्वरयज्ञ, त्या स्पर्धेला आपण स्पॉन्सर करूयात. म्हणजे म्युझिक इंडस्ट्रीमधलं आपलं ते पहिलं पाऊल असेल. आपलं नावही होईल, प्रसिद्धीही मिळेल आणि त्याचसोबत त्या स्पर्धेची जी कोणी विजेती किंवा विजेता असेल तो आपल्याला ब्रँड ॲम्बॅसेडर म्हणूनही मिळेल. आणि सोहमची ती आयडिया ऐकून सावली मात्र खूपच घाबरते, कारण ती आणि तारा देखील त्याच स्पर्धेमध्ये असतात. तर ऐश्वर्या सोहमला सांगते की तुझी आयडिया तर चांगली आहे, मात्र इतर ब्रँड्स या स्पर्धेला स्पॉन्सर करतायत. पण मग तिलोत्तमा म्हणते की ठीक आहे सोहम, तुला स्पॉन्सर करायचं आहे ना, मग करूयात आपण स्पॉन्सर. आणि ते ऐकून सोहम तर खूपच खुश होतो. आणि मग सगळेच जण सोहमला सपोर्ट करतात आणि त्याचं भरभरून कौतुकही करतात. पण त्यावेळी सावली मात्र घाबरलेली असते. आता नवीन कोणतं संकट उभं तर राहणार नाही ना याची तिला भीती वाटत असते. दुसऱ्या दिवशी सकाळी अस्मी चहा बनवत असते. तितक्यात सावली त्या ठिकाणी येते. अस्मी मुद्दाम तिला विचारते की तुला चहा घ्यायचा आहे का, पण ती नाही म्हणते. पण अस्मी तिला बसवते आणि म्हणते की अगं मी चहा छान बनवते, तू एकदा टेस्टर करून बघ. त्यामुळे सावलीचा नाईलाज होतो. आणि मग बोलता बोलता अस्मी तिला विचारत असते की काय गं, त्या भैरवीजींचं तुझ्याकडे इतकं काय काम असतं, म्हणजे मला माहिती आहे तू अनेक वर्षांपासून त्यांच्याकडे काम करत असशील, तू त्यांचं कामही चांगलं करत असशील, पण तुझ्याशिवाय त्यांचं असं काय अडून राहतं. आणि ते ऐकून सावली घाबरते. ती काहीतरी उत्तर देऊन अस्मीला टाळण्याचा प्रयत्न करत असते आणि त्यामुळे अस्मीचा संशय अजूनच वाढतो. आणि मग त्यानंतर ती मुद्दाम सावलीला विचारते की आज तू स्पर्धेच्या ठिकाणी कशी जाणार आहेस. तर सावली सांगते रिक्षाने. तर अस्मी म्हणते की ठीक आहे आणि मग ते सावलीला चहा देते.
आणि हसतच मनाशी म्हणत असते की मला माहिती आहे नक्कीच काहीतरी गडबड आहे, त्यामुळे आता मी या सावलीवर व्यवस्थित लक्ष ठेवणार. त्यानंतर आपण पाहतो की स्पर्धेच्या ठिकाणी भैरवी आणि तारा आलेल्या असतात. तर संपूर्ण मीडियावाले त्या दोघींना वेगवेगळे प्रश्न विचारायला सुरुवात करतात. भैरवी म्हणत असते की आत्ता मी तुमच्या कोणत्याही प्रश्नाचं उत्तर देणार नाही. आणि ते ऐकून एक रिपोर्टर म्हणतो की काय झालं मॅडम, तुम्ही घाबरलात की काय? आणि ते ऐकून मग भैरवी खूप चिडते. ती म्हणत असते की जगभरातून स्पर्धक जरी इथे आले ना तरी माझी ताराच ही स्पर्धा जिंकणार, हे लक्षात ठेवा. आणि ही भैरवी वजना कोणालाही घाबरत नाही. उलट स्पर्धा झाल्यानंतर तुम्हीच मला घाबराल. आणि मग त्यानंतर ती रागातच तेथून निघून जाते. त्यानंतर ती सगळीकडे मेहेंदळेंचे बोर्ड्स पाहते आणि तेथीलच काही लोकांना विचारते की हे काय? मेहेंदळे म्हणजे रूपम कॉस्मेटिक्सवाले मेहेंदळे ही स्पर्धा स्पॉन्सर करतायत का? आणि त्यावर तो माणूस सांगतो की हो मॅडम, बाकीचे जे काही ब्रँड्स होते ना त्यांच्यासोबत त्यांनी काहीतरी डील केलं आणि मग त्यानंतर ते ब्रँड्स निघून गेले आणि आता मेहेंदळे ही स्पर्धा स्पॉन्सर्स करतायत. आणि हे ऐकून तारा खुश होते, कारण तिला माहिती असतं की सोहमने फक्त तिच्यासाठी हे सगळं काही केलं आहे. तर तो माणूस भैरवीला म्हणत असतो की मॅडम तुम्ही काही काळजी करू नका, आपला स्टाफ तोच आहे, तुम्ही जे सांगितलं आहे ना तेच सगळं होईल, ही स्पर्धा तारा मॅडमच जिंकणार. पण ते ऐकून भैरवी म्हणते की चार चौघात तुमच्या तोंडावर ना जरा ताबा ठेवा. आणि त्यानंतर तो माणूस तेथून निघून जातो. मग सावली त्या ठिकाणी येते तर भैरवी लगेच तिला सिक्रेट रूममध्ये घेऊन जाते. ती सावलीला सांगत असते की आता तू इथूनच गाणं गाणार आहेस आणि एक लक्षात ठेव, तुझ्यासमोर ही स्क्रीन आहे, या स्क्रीनवर काय घडते हे व्यवस्थित बघायचं, कारण आत्ताचा राऊंड थोडा वेगळा आहे. हा ड्युएट राऊंड आहे, तुझ्यासोबत अजून एक व्यक्ती गाणं गाणार आहे, त्यामुळे तुला बरोबर त्याच्याशी मॅच करत गाणं गायचं आहे. आणि ते ऐकून सावली थोडी घाबरतेच, पण भैरवी उलट तिलाच धमकी देत म्हणते की काही करून हे सगळं तुला आता निभावून न्यायचं आहे, हे लक्षात ठेव. आणि तुझा तो बाप आहे ना तो समोरच बसलाय आणि मला असं वाटतंय की तो तुला शोधतोय, पण काही झालं ना तरी त्याच्या समोर जायचं नाही, त्याच्यापासून स्वतःला लपवायचं. आणि त्यावर सावली खाली मान घालूनच हो म्हणते. त्यानंतर मग स्पर्धेला सुरुवात होते. जगन्नाथ देखील तिथे आलेला असतो आणि त्याला पाहून भैरवी विचारते की आला का पुन्हा माझ्या वाटेत आडवा मांजरासारखा? आणि ते ऐकून जगन्नाथ हसतच म्हणतो की भैरवी विसरतेस की काय तू, मी या स्पर्धेचा जज आहे. तर भैरवी रागातच म्हणते हो माहिती आहे मला, सतत ते सांगण्याची गरज नाही आहे, पण एक गोष्ट लक्षात ठेव, जर तू माझ्या मुलीच्या वाटेत आडवा आला ना तर मी तुला सोडणार नाही. तर जगन्नाथ हसतच म्हणतो की मी तुझ्या मुलीला काही करणार नाही, हवं तर मी तुला तसं वचन देतो. आणि मग तो तेथून निघून जातो. त्यानंतर मग सोहम, बबलू आणि सारंग देखील त्या ठिकाणी येतात. मात्र जगन्नाथला पाहून सारंगचा चेहराच पडतो. तो विचारत असतो की यांना इथे कोणी बोलावलं? तर सोहम सांगतो की मागच्या स्पर्धेच्या वेळीसुद्धा ते जज होते. आणि मग त्यानंतर स्पर्धेला सुरुवात होते. पण मग त्यावेळी भैरवीला आणि सावलीला असं समजतं की ऐनवेळी आपल्याला कोणतं गाणं गायचं आहे हे समजणार आहे, त्यामुळे मग भैरवी, तारा आणि सावली खूपच घाबरतात. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.